अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, कसं बघता तुम्ही याकडे? नाही, कसं आहे की अधिवेशनाला त्या अर्थच राहिलेला नाही. फक्त अधिवेशन विनियोजन बिल होण्यापुरतं मर्यादित अधिवेशनाचं महत्व यांनी अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे इतक्या जवळजवळ 75 ते 76 हजार कोटीचं पुरवणी मागण्या हे कधीही घडलं नव्हतं या राज्यामध्ये, जे आता अलीकडे घडायला लागलेलं आहे. त्यामुळे अधिवेशन हे फक्त नावापुरतं राहिलेलं आहे. या अधिवेशनामध्ये विदर्भामध्ये होणारं अधिवेशन, विदर्भाचे शेतकरी असतील, इथला बेरोजगार असेल, इकडची कायदा सुव्यवस्था असेल, त्याच्या बाबतीमध्ये तर आम्ही चर्चा केली, पण उत्तर तशीच पद्धतीने गोलमटोल झालेलं. त्यामुळे या अधिवेशनामधून काहीही ना विदर्भाच्या जनतेला मिळालं ना राज्याच्या जनतेला मिळालं. या अधिवेशनामध्ये केवळ मुंबईवरती चर्चा फक्त झाली. मुंबई नाही, सगळी चर्चा झाली. आम्ही 260च्या माध्यमातून सगळ्यात चर्चा इथल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून, अवकाळी पावसाच्या माध्यमातून, ज्या पद्धतीने पिकं उद्ध्वस्त झाली त्या माध्यमातून आम्ही चर्चा केली. पण त्याची उत्तरं ती मी तुम्हाला सांगितलं तसं की अपेक्षा अशी होती की सरकार म्हणून सरकारने याचं गांभीर्याने लक्ष देऊन याच्या बाबतीत उपाययोजना सांगायला पाहिजे होत्या, त्या झालेल्या नाही. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे काँग्रेसचे आमदार भाई जगताप. मी गुणवंत दांगट, DRV न्यूज नागपूर.